नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 28 मार्च 2026. आता गुशीनं काय केलं माहिती का, इथं उकरायचं बंद केलं. आता या नारळाच्या झाडाखाली उकरत होते की नाही, इथं बंद केले. तर उकरायला लागले कुठं बघा, इथं वा, इथं एक उकरले, या झाडाखाली उकरले, 4-5 झाडाखाली उकरले वा. या एक झाडाखाली उकारले इथं, ठीक आहे. सगळी माती बाहेर काढले, ही सगळे इथे उकारले. आणि होय, इथं पण उकारले जरा जरा. आणि इथं आहे का, सगळी माती बाहेर काढले, हे का सगळे इकडं सारले माती. म्हणजे असं 4-5 झाडं उकारले बशीन. लय झाडाखाली उकारत्या, सारखं उकारत्या. नेमकं घुस इत्या कुठनं काय माहिती. मला वाटतं घुस तिकडंच येत असणार आहे, ते कुठनं तरी पलीकडनं 2-3 घुसा येत असणार आहे ते रात्रीच्या. आता मला जायचं आहे कामाला लवकर. म्हटलं कामाला जायच्या अगोदर ब्लॉग करून घेऊया म्हटलं, कारण की एकदा मी परत देवपूजा करायला बसलो की म्हणलं की फोन येणार कामावरचा. म्हणलं की जायला लागणार ना, आणि लवकर फोन येणार आहे ना कामावरचा, कारण की स्लॅबमधल्या पाईपा जायच्या आहे त्या लाईटीच्या. म्हणजे इथं कडेगावातच जायचं आहे, म्हणून म्हणलं पहिला ब्लॉग व्हिडिओ बनवून घेऊया म्हणलं तुमच्यासाठी. नाहीतर परत देवपूजा करायला बसणार, परत फोन येणार, मग मला ब्लॉग व्हिडिओ काय करताच येणार नाही आजचा. आणि परत लय वेळ होणार, मग परत यायचं कधी, ब्लॉग बनवायचा कधी, एडिट करायचं कधी, मग ते लय घोटाळ होते. आणि आई म्हणते माझा काही व्हिडिओ करू नको, म्हणून मी बाहेर आलो व्हिडिओ करायला. ते म्हणली पहिला देवपूजा करायची काय असेल ते, नाहीतर माझा व्हिडिओ काय करू नकोस म्हणली, बाहेर जा. असं म्हणायला लागले आई, म्हणून मी बाहेर आलो आहे. आता आज गेल्यावर चिडते कशी बघा. आता आज जातो, चिडते कशी बघा आई. आई चूल करायच्या ना बाहेर. नाही मला माहित नाही बाबा. हा मला माहित नाही का, मला काय माहित नाही ते. मला वेळ झालाय बाबा, इथं कचरा आला म्हणजे पळतो जरा. तूच म्हणले की चूल करायची आहे. ती आपली चूल आहे की बारकी. हा बोल की. काहीच बोल ना, अगं बोल की. बघ काहीच बोलू ना. ती चूल करू का बाहेर, देवपूजा करून घेतीस काय. मी जातो आता, फोन आलेला मगाशी कामाचा. बोल की. काहीच बोलू ना, मुद्दाम करायला आहे का. मी देवपूजा करन ना, त्यामुळे ती चिडली आहे का. हो मुद्दाम करायला, हसाल्या. खाली नाटक करायला लागलाय, खाली मान करून हसायला लागल्या. मी देवपूजा करणार म्हणून चिडलेलं आहे. कर की देवपूजा. आबा बाबा एवढं कणिक काय राक्षस आहेत का एवढं कणिक. पप्पा 6 वाजता उठलं का नाही, असंच म्हणजे असंच बसते तेव्हा. असं का बसते ते काय माहिती. म्हणजे सकाळी 6ला उठतात ना ते औषध प्यायला. औषध कुठलं आहे माहिती आहे का, औषध कुठलं आहे इथे ठेवलं कोपऱ्यात. अमृत लोणी म्हणून औषध पितात. 4 महिने झालं औषध पितात ते. म्हणजे सकाळी उठून लवकर गरम पाण्यातनं हे औषध प्यायचं असते ना त्यांना. म्हणजे ह्यानं हाडं मजबूत होत्यात, त्यासाठी आणलं आहे त्यांच्यासाठी. आणि पिऊन मग बरोबर 7ला म्हणजे असं पेंगत बसते आहे. म्हणजे 4 वेळा लय वेळा सांगितलं असं बसू नका, झोपत जावं म्हणलं, पण ती असंच बसते आहे का. वयो चहा केलाय आहे का. झोपले ती, म्हणजे असंच झोपले ती बसून. मी काय तर बोललो तरी काय हो पण देईना, कारण की झोपलेत ते असंच. दररोज ते असंच झोपते आहे का. खाली झोपा म्हणताना काय ऐकतच नाही. अगं ते असं का बसते दररोज, ती झोपायला खाली असं. पोस्टात पैसे आले का तुझ्या लाडकी बहिणीच्या मोबाईलवर. माझ्या
त्यांनी माझा नंबर बदललाय ना, माझ्या कसं येईल? नाही बदलला. आता तूच म्हणतेस की बदललाय, माझ्यावर कसा फक्त मेसेज येतोय पैसे काढ, विचारून ये. फक्त सगळ्याला पण आल्या का म्हणजे पैसे काढायच नाही, फक्त मेसेज येतोय. परवा मेसेज आलाय की मला एक 10 दिवसापूर्वी, फक्त मेसेज आलता, मला काढा येत नाही तर. ए उठ बाबा, जाऊ दे मला कचरा. बघ कर की का देवपूजा करतो मी, कचरा काढायला की बघ आली नसेल सोड. अरे हे काय पडलं वरनं, काय अंजीर पडलं वाटते, हे उंबराचं पडलं वाटतं वरनं. हे काय उंबराचं वर झाड आहे ना, हे पडलं उंबराचं. खाय आम्ही लहान असताना उंबरले खाय आहे का, लय भारी लागायचं, गोड लागायचे. लहान असताना मी ह्या झाडाचं उंबरं खायचो. हे अजून झाड आहे या, म्हणजे 50 वर्षापूर्वीचं झाड आहे. लहानपणी लय उंबरं पडायची वरनं खाली. इथं सगळीकडं आमचं इथं पहिलं हे जुनं घर होतं ना, हे काय नव्हतं सगळं. जुनं घर होतं आणि उंबराच्या वरचं सगळं खाली पडायचे ते उंबरं, आणि गोड लय लागायची त्या उंबराची. आई म्हणते कडवी घालतो हाय. मी आज जायला गेलो की लगेच आतनं कडी घातली आईनं, कारण की चिडल्या ना देवपूजा करत नाही म्हणून लवकर. तिला एकदाच सांगितले मी करतो देवपूजा, तरी घातली आहे का दरवाजा. हे पाणी आलं वाटतं, काय पाण्याचा आवाज लागलाय नेमकं हे जायचं ना. हां बघू हवा इथे का, हे जायते पाण्याचा आवाज. आईला सांगितलं पाहिजे पाणी आलंय म्हणून. पाणी आलाय का, कचरा लय साठलाय घरात. पाणी आलाय का जल स्वराचं येऊ दे तिकडे जा. वाया जाईल बघ, म्हणजे आलं नाही अजून. हा वाजा लागले खार खार खार, तिच्या इथे तिकडे असतंय. तिकडं असतंय वे. आई गेली बाहेर पाणी बघायला. आईनं काय भाजी केल्या आज आहे, वास तर एवढा भारी होतं नाही भाजीचा, मस्त भाजी केल्या. भाजी आणि भाकरी खायला लय भारी वाटतं. चहा पण ठेवला आहे, हा पप्पांसाठी चहा ठेवला आहे, म्हणजे दररोज त्यांना चहा द्यायला लागतो ना बरोबर. म्हणजे औषध पिले की बरोबर एका तासानं चहा द्यायला लागतं त्यांना. ते औषध पिले की अमृत टोनी आहे का, 1 तास झाला बरोबर.